नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भारत सरकारच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि उद्योजकांसाठी संधी निर्माण करणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत. स्टँडअप इंडिया योजना 2025 ही योजना कोणासाठी आहे? या योजनेअंतर्गत काय फायदे मिळतात? या योजनेअंतर्गत 10,000 कोटीपर्यंत जास्त निधी कसा मिळतो? तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छित असाल तर अर्ज कसा करायचा? सर्व आपण टप्प्याटप्प्याने आणि सखोल आणि सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. स्टार्टअप इंडिया योजना ही योजना 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील तरुणांना नोकरी न मागणारे तर न बनवता ही नोकरी देणारे बनवणे. भारत हा तरुणांचा देश आहे. या तरुणांमध्ये अफाट कल्पनाशक्ती आहे, पण अनेकांना निधी, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सरकारी प्रक्रियामुळे हे स्टार्टअप सुरू करणं खूप अवघड वाटतंय. यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया ही योजना सुरू केली आहे. ही योजना भारतातील नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुकांसाठी, तरुणांसाठी खूप मजबूत असा पाठिंबा आहे. या योजनेअंतर्गत सरकार पेटंट फीमध्ये सवलत, 3 वर्षासाठी कर सवलत आणि सरकारी निविदांमध्ये प्रवेश, फंडिंगसाठी मदत, इन्क्युबेशन सेंटर्स आणि सुलभ नोंदणी प्रक्रिया ही उपलब्ध करून देते. ही योजना फक्त IT किंवा सॉफ्टवेअर स्टार्टअपपुरती मर्यादित नसून तर कृषी, आरोग्य, शिक्षण, सेवा, उत्पादन अशा सर्व क्षेत्रामध्ये लागू आहे. चला तर आता पाहूया या योजनेअंतर्गत नेमकं काय मिळू शकतं. तर कर सवलत म्हणजेच टॅक्स बेनिफिट. मान्यताप्राप्त स्टार्टअपला पहिल्या 3 वर्षापर्यंत हे उत्पन्न करातून सूट मिळणार आहे. एंजल टॅक्सपासून सुद्धा सूट मिळते. त्यानंतर फंड ऑफ फंड्स म्हणजेच FOF स्कीम. सरकारने 10,000 कोटींचा फंड तयार केला आहे. या फंडमधून व्हॅल्यू कॅपिटल फर्म्सच्या माध्यमातून स्टार्टअपना निधी दिला जातो. थेट सरकारकडून स्टार्टअपला हा पैसा मिळत नाही, पण ते निधी वितरण सुलभ करतात. बौद्धिक संपदा सवलत म्हणजेच IPR सपोर्ट. पेटंट नोंदणीसाठी 80% सवलत आहे. वेगवान पेटंट मंजुरी प्रक्रिया, कायदेशीर सल्ला मोफत किंवा सवलतीच्या दरात. सरकारी निविदांमध्ये खूप संधी आहेत. पूर्व अनुभव किंवा टर्नओव्हरची अट न ठेवता स्टार्टअप सरकारी निविदांमध्येही सहभागी होतात. सेल्फ सर्टिफिकेशन ऑफ कम्प्लिशन्स. 9 प्रमुख लेबर आणि पर्यावरण कायद्यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशनची ही सुविधा उपलब्ध आहे. इन्क्युबेशन अँड मेंबरशिप. देशभरात 70+ स्टार्टअप्स हे इन्क्युबेशन केंद्रे आहेत. उद्योगतंत्राकडून मार्गदर्शन व ट्रेनिंग. त्यानंतर पात्रता म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत? तुमचा व्यवसाय या योजनेसाठी किती पात्र आहे? चला तर हे सुद्धा जाणून घेऊया. स्टार्टअप 10 वर्षापेक्षा कमी वयाचा असावा. कंपनीचा टर्नओव्हर हा 100 कोटीपेक्षा कमी असावा. कंपनी नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन करत असेल. कंपनी नवीन उत्पादन किंवा सेवा देत असेल. कंपनी कोणत्या जुन्या व्यावसायिकांना गटाची शाखा नसावी. अर्ज कसा करायचा ते एक थोडक्यात जाणून घेऊया. स्टार्टअप इंडिया योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ऑनलाईन आहे. स्टार्टअप इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच www.startupindia.gov.in या पोर्टलवर जायचे आहे. साइन इन करून लॉग इन करायचे आहे. त्यानंतर स्टार्टअप रिकॉग्निशन फॉर्म भरून कंपनीचे नाव, प्रकार, उद्देश, त्यानंतर इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पिच डेक आणि प्रोडक्शन डिटेल्स आणि वेबसाईट लिंक जर असेल तर आपल्याकडे तुम्ही तीही त्याच्यात ॲड करायची आहे. त्यानंतर DPIIT कडून मान्यता म्हणजेच
रिकॉग्निशन मिळवायची आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही या योजनेच्या सर्व सुविधांचा लाभ हा घेऊ शकता. जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करत असाल आणि वीज भांडवल म्हणजेच सीड कॅपिटल किंवा सीड फंडिंग हवे असेल, तर तुमच्यासाठी एक वेगळी योजना आहे. यात काय मिळते? प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसाठी 20 लाख, प्रोडक्ट लॉन्च आणि मार्केटिंगसाठी हे 50 लाखांची मदत मिळते. अन्य जोड योजना म्हणजेच यासोबतच काही अजून योजनांची माहितीसुद्धा आपण थोडक्यात घेऊया. स्टार्टअप इंडिया योजनेसोबतच तुम्ही खालील योजनासुद्धा देखील वापरू शकता. म्हणजेच मुद्रा लोन योजना, म्हणजे यामध्ये 10 लाखांपर्यंत कोलेट्रल फ्री लोन हे मिळतं. त्यानंतर स्टँडअप इंडिया महिलांसाठी व SC/ST सर्व कर्ज योजना याच्यातून घेऊ शकता. अटल इन्क्युबेशन सेंटर्स म्हणजे जगभरात नाविन्यपूर्ण उद्योजकतेला ही चालना मिळालेली आहे. चला तर पाहूया काही यशस्वी स्टार्टअप इंडियाच्या उदाहरणांकडे. जोहो ही यांची सॉफ्टवेअर सेवा आहे. रॉझॉन पे ही डिजिटल पेमेंट सोल्युशन आहे. लेन्सकार्ट ई कॉमर्समध्ये यशस्वी व्यवसाय आहे. फ्रेश टू हाऊस, अंगीकूल आणि स्कायरूट अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक स्टार्टअप हे यशस्वी झालेले आहेत. हे सर्व स्टार्टअप इंडियाचा फायदा घेत यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहे. योजनाबद्दल महत्त्वाच्या लिंक आणि मदत हे वेबसाईट standupindia.gov.in यांचा ईमेल आहे support@startup@nic.in. यांचा हेल्पलाईन नंबर आहे 1800 11 55 65. मित्रांनो, स्टार्टअप इंडिया योजना ही भारताच्या उद्योजकतेला चालना देणारी आणि तरुणांना स्वावलंबी करणारी एक संधी आहे. तुमच्यात जर काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल, तर ही योजना तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सरकार तुमच्या मागे आहे. फक्त तुम्ही पुढाकार घ्या आणि आपल्या कल्पनांना बिझनेसमध्ये रूपांतरित करा. धन्यवाद मित्रांनो. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल, तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढील योजनेत सविस्तर माहितीबरोबर. तोपर्यंत स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि उद्योगशील राहा. धन्यवाद.